कोथिंबीर, कॅप्सिकम, कॅरेट, कांदा आणि बारीक खोबरं चिरून घेतलं. आता काय करायचं, पहिल्यांदा 1 वाटी रवा घ्यायचा. ज्या वाटीनं रवा घेतो आहे त्याच वाटीनं 3 वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये कोथिंबीर, कांदा, कॅरेट, कॅप्सिकम घालायचं. थोडंसं मीठ घालायचं आणि हे सगळं हलवून घ्यायचं. आता काय करायचं, आता ह्याच्यात थोडंसं ताक मिसळायचं. अंदाजे म्हणजे ताक आंबट असेल तर थोडंसं घालायचं, आंबट नसेल तर जास्ती घालायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालायचं. आता काय करायचं, हे पीठ असं एक 10 मिनटं मिक्स व्हायला सोडून द्यायचं, झाकण ठेवायचं. आणि ह्याच्यात नंतर करायच्या वेळी इनो घालायचा आहे म्हणून त्याच्यावर इनो ठेवला आहे. एक 10 मिनटं मिक्स होईपर्यंत मी खोबऱ्याची चटणी करून घेते. आता ह्यातलं खोबरं थोडंसं त्याच्यात घातलं आहे, खोबरं, कोथिंबीर. आता लसूण मिरची घालून चटणी करून घेते. मिक्सरच्या भांड्यात चिंचेचा तुकडा, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर, मीठ आणि पाणी सगळं घालून ह्याच्यात चिंच, आता काही लिंबू घालणार नाही आहे. मिक्सरला बारीक चटणी तयार झाली. आता चटणीला जर फोडणी टाकायची म्हणून तेल घातलं थोडंसं. चटणी अशी साधारण लिक्विड ठेवायची, फार घट्ट ठेवायची नाही, साधारण लिक्विड ठेवायची. म्हणजे तेल टाकते का. आता 2 मिरच्या आणि कढई. तर छान हे आलं की आवाज आला की गॅस बंद करा. आता तापायला ठेवलं आहे पड्डचा तवा. आता हे पीठ चांगलं भिजलं. आता ह्याच्यात काय करायचं, थोडासा इनो घालायचा. इनो घालून त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं, मिक्स करायचं. हां, असे बबल्स आले म्हटलं की पीठ आपलं करेक्ट झालं असं ओळखायचं. आता काय करायचं, तवा तापायला ठेवलेलाच आहे, तेल लावून घ्यायचं, अजून गरम व्हायचं आहे. आता ह्याच्यात तेल सोडायचं, अगदी थोडं सोडायचं. पसरलं गेलं पाहिजे. सेंटरचा कधी पण शेवटी नंतर सेंटरला जाळ जास्त आहे. आता हे सगळ्यावर येतं थोडं असं तेल घालायचं आणि ह्याच्यावर 1-2 मिनटं झाकण ठेवायचं. आता इकडं व्हायला लागलं आहे, 1-2 मिनटं शिजू द्यायचं चांगलं. तोपर्यंत मी
खोबऱ्याची चटणी हे करून घ्यायची. थोडीशी पातळ असली म्हणजे त्याच्यात बुडवायला त्याला गट्टी चटणी चालत नाही. आता बघूया. हां, साईडनं असं सुटायला पाहिजे साईड. असं साईडनं अजून थोडंसं पीठ ओलं दिसायला आणि 1-2 मिनिट ठेवायला लागतं.